श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 2026 ची वाटचाल अगदी जवळ आलेली आहे. तसं तर हिंदू वर्षाप्रमाणे पाडव्याला आपले नवीन वर्ष चालू होते, पण कॅलेंडर असेल, जन्मतारीख असेल, मुलांचे शाळेत नाव घालायचे असेल तर कागदोपत्री आपण कुठेही पाडव्याचा नूतन वर्ष लावत नाही, तर आपण इंग्रजीच वर्ष लावतो. त्यामुळे इंग्रजी वर्ष सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असते. ठीक आहे, आपण हॅपी न्यू इयर एकमेकाला नका म्हणू, कारण आपण पाडव्याला म्हणतो, पण काही गोष्टी आपल्याला नवीन वर्षाला करायच्याच असतात. आणि त्या कोणत्या आहेत याच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवीन वर्ष जवळ येत आहे. 2025 ला आपल्याला आता बाय बाय करायचं आहे. 2025 ने काय शिकवलं किंवा 2025 मध्ये आपण काय गमावलं याचा सर्वात आधी प्रत्येकानं विचार करा. आणि त्यातून रडत बसण्यापेक्षा यापुढे आता त्यातून एक धडा घ्या की आपलं कोण आहे, परक कोण आहे. किंवा तुम्हाला जर समजा पैशासाठी खूप त्रास झालाय, तर या वर्षात आपल्याला पैशाचा त्रास होऊ नये यासाठी काय करावं लागेल, माणसांपासून त्रास होऊ नये यासाठी काय करावं लागेल, आपले ग्रह सुधारावेत म्हणून काय करावं लागेल, अशा विविध गोष्टी. आपल्या मुलांची प्रगती. आता 2026 मध्ये कित्येक मुलं 10वी 12वी किंवा फायनल इयर एक्झाम म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी इंटरव्ह्यू ह्यासाठी बरेच मुलं 2026 मध्ये आता त्या वर्षामध्ये असतील. आणि प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला किमान येणारे वर्ष तरी चांगले जावे. मात्र लक्षात घ्या, कोरोना काळ सगळ्यात वाईट होता. 2 वर्ष कोरोना काळाचे सगळ्यात वाईट होते, पण त्यामध्ये आपण एक शिकलो की वेळ सांगून येत नाही. अचानक भले भले मोठे मोठे लोक सुद्धा घरात होते जेव्हा कोरोना काळ होता. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, प्रत्येक येणारे वर्ष आपल्याला काहीतरी नवीन धडा देऊन जाते. आणि जे कोणी त्यातून धडा घेत नाही त्याची प्रगती मात्र कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक वर्षामधून काहीतरी चांगले आणि काहीतरी वाईट गोष्टीतनं शिकायचे आणि पुढे जायचं. आता 2025 ने तसं म्हटलं तर बराच त्रासदायक 2025 प्रत्येकालाच गेला. बघा तुम्ही, आपल्याला काश्मीरमध्ये हल्ला झाला, त्यानंतर विमानाचा स्फोट झाला, अशा अनेक गोष्टी म्हणजे अनेक निष्पाप जीव यावर्षी गेले. मात्र त्यातूनही आपण काय शिकलो की ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जायचं नाही. आता काश्मीर हल्ल्यामध्ये आपण काय शिकलो की तिथे आपले जवान का नव्हते, हे प्रत्येकानं हाच प्रश्न उठवला की आपले जवान तिथं का नव्हते, किंवा तो जो जातीभेद झाला तो तिथे व्हायला नाही पाहिजे होता. त्यातून आपण काय शिकलो. आता लगेच उठून आपण सेल्फी काढण्यासाठी काश्मीरमध्ये जाऊ का, तर नाही, आपण 100 वेळा विचार करू. हे झालं छोटंसं उदाहरण. आता त्या ज्या एरोप्लेनमध्ये जी लोक बसली होती, अगदी मोठे मोठे गुजरातचे माजी पंतप्रधान वगैरे सुद्धा बसले होते, त्यांच्या ध्यानी मनात होतं का हो की अनेक कुटुंब त्यात उद्ध्वस्त झाले. आज जे त्यांचे पायलट होते त्यांचे वडील स्वतः 95 वर्षाचे आहेत. त्यांना एकटं मागं ठेवून ते पायलट, म्हणजे त्यांचं जवळजवळ आता हे वर्ष आहे ना 2025, हे शेवटचं होतं नोकरीसाठी आणि ते राजीनामा देऊन आपल्या वडिलांना वेळ देणार होते. मात्र त्यांनाही माहीत नसणाऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या. एवढे वर्ष त्यांच्या सर्व्हिसचे चांगले गेले, पण हा जो 25 होता तो त्यांच्यावर, त्या विमानात बसलेल्या प्रत्येकावर काळाचा घाला होता. मात्र एक व्यक्ती वाचली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकच व्यक्ती वाचली. त्याचं नशीब बलत्तर म्हणू किंवा त्याचा योग आला नव्हता म्हणू, तो जो मरणाचा काळ असता ना तो आला नव्हता. मात्र त्याला ट्रॉमामध्ये तो गेला आणि त्याला अनेक गोष्टींचा त्रास. आजही तो त्या दुःखातून किंवा त्या भीतीतून बाहेर निघालेला नाहीये. सांगायचा उद्देश एवढाच की आपल्यालाही माहीत नाहीये की 2026 आपल्याला खूप काही चांगलं देऊन जाईल, खूप काही वाईट देऊन जाईल, किंवा आपल्यालाच घेऊन जाईल, हे आपल्याला माहीत नाहीये. आपण खूप पत्रिका बघतो. माझा स्वतःवर भविष्यावर विश्वास आहे, अंकशास्त्रावर विश्वास आहे. मात्र काही वेळेस आता कोरोना, कुठल्याही महानमधल्या महान ज्योतिषांनी सुद्धा हा काळ सांगितला नव्हता की इतके मृत्यू होतील. त्यामुळं निसर्ग चक्र कुठल्याही ज्योतिषाच्या सुद्धा हातात नाहीये. हा, ज्योतिषांच्या हातात काय आहे, म्हणजे मी सुद्धा तुम्हाला सांगते माझ्या हातात काय आहे. जे पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे किंवा 2026 चा पूर्ण अभ्यास केल्यावर
साधारण काय दिसते एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकू. मात्र डिटेलमध्ये या वर्षात आता समजा एखादा दीर्घ आजार जसा कोरोनाचा आला ते कोणालाही सांगता येत नाही. हा मात्र त्याचे उच्चार ना पुराण ग्रंथांमध्ये होते. जरी त्याला नाव कोरोना नव्हते तरी हजारो लोक जातील हे पुराणांमध्ये लिहिलेलं होतं. मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये नव्हतं. जेव्हा तो काळ येऊन गेला तेव्हा भराभर रील येऊ लागल्या की असं का झालं, तसं का झालं. मात्र हे निसर्ग चक्राला ना कोणीच पकडू शकत नाही. निसर्ग एकदा चिडला की चिडला. दिलं तर आपल्याला तो भरभरून देतो, मात्र जर तो घेऊन गेला तर तो भयंकर सगळं घेऊन जातो. म्हणून आपले ना कर्म बिघडवू नका. 2026 मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की 26 पासून पुढे, कारण आता आपले माझे व्हिडिओ बघणारा एज गट जेव्हा मला कळतो तेव्हा 30 ते 50 हा वयोगट आहे. हे वय खूप मुख्य असते माणसाचे जगायचे. ह्याच्या पुढचे कर्म आता 30च्या आत किंवा 25च्या आत आपल्याला या गोष्टी समजत नाहीत, आपण वाहवत जातो. मात्र आत्ताचा जो हा वयोगट आहे त्या वयोगटाने आपले आता कर्म साफ ठेवायला सुरुवात करा. जितकं चांगलं, जितकं खरं, जितकं व्यवस्थित वागता येईल तेवढं व्यवस्थित वागा. 2026 हे सूर्याचा, आपले स्वामी सूर्य म्हणजे माझे स्वतःच्या राशीचे म्हणजे सिंह राशीचे स्वामी आहेत सूर्य. त्यामुळं यावर्षी सूर्याची उपासना आपल्याला सगळ्यांना भरभरून करायची आहे. सूर्याची उपासना करायची म्हणजे काय आहे तर आता सिंह राशीचं तर स्वामी सूर्य आहे. त्यामुळं सिंह राशीला एकदम सुंदर हे वर्ष जाणार आहे. पण काही गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत. अग्नीपासून जपायचे आहे. पेट्रोल, डिझेल या ज्या गोष्टी आहेत त्यापासून जरा सावधान राहायचे आहे, कारण अग्नीचे वर्ष आहे. अग्नी आपल्याला धोका देऊ शकतो आणि त्यासाठी काही प्रोटेक्शन आपल्याला घ्यायचे आहेत. आता 2026 मध्ये तुमच्या सगळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण जे 2026 चे राशी ब्रेसलेट तयार केलेले आहेत ते आवर्जून घ्या. त्याच पद्धतीने तांब्याचा सूर्य मीच ठेवलेला आहे आणि जो मी तुम्हाला सिद्ध करून देत आहे. तांब्याचा सूर्य प्रत्येकाने घरामध्ये पूर्व पश्चिम दिशेला आठवणीने लावायचा आहे, जो मी तुम्हाला विधिवत पूजा करून सिद्ध करून देणार आहे. आणि हो, तांब्याचा किंवा पितळेचाच लावायचा आहे, बाकी कोणत्याही धातूचा लावायचा नाहीये, जो मी तुम्हाला स्वतः देणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नंबर देत आहे. अगदी छोटी साईज, मोठी साईज, मीडियम साईज सगळ्या प्रकारच्या साईज त्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने सकाळी उठल्यावर दररोज प्रत्येकाने सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. लहान मुलं, मोठी माणसं या सगळ्यांना जमत नसेल तर घरातली करती स्त्री शेवटी आहेच की जी सगळं काही करते. घरातल्या करत्या स्त्रीने तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या, कुंकू, हळद, लाल चंदन असेल तर ते आवर्जून घ्या, अक्षता, लाल फूल घालून सूर्याला तुम्हाला अर्घ्य घालायचे आहे. आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या महामंत्राचा 21 वेळा फक्त जप करायचा आहे. सूर्याची उपासना, सूर्याची पूजा जितकी तुम्ही कराल आणि सूर्योदयाच्या आधी या वर्षामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की 5:30-6 आपण उठून सूर्याला नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य घातलंच पाहिजे. किती सुंदर वर्ष जातं हे मला तुम्ही सांगा. हा एक उपाय तुम्ही करून बघा जो मी तुम्हाला सांगितला आहे. सूर्याची उपासना करायचीच आहे. त्याच पद्धतीने 2026 मध्ये जो मी तुम्हाला तांब्याचा सूर्य तो सांगितला, त्याच पद्धतीने 2026 चे राशी ब्रेसलेट सांगितलेले आहेत. किंवा सगळ्यांना एक असं तुम्हाला ब्रेसलेट जरी हवा असेल तरी मी देईन. घरातल्या प्रत्येक मेंबरनी ब्रेसलेट धारण करा. ज्यांना घालता येत नाही त्यांनी आपल्या उशीमध्ये, आपल्या खिशामध्ये, आपल्या जवळ आवर्जून ठेवा. बाकी विद्यार्थ्यांसाठी इतर गोष्टी किंवा कुठल्या राशीला कसे जाणार आहे याचे पण व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनेलवर येणार आहेत. तरी चॅनेलवर आता नक्कीच राहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जातील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा, कारण त्यामुळे सुद्धा तुमचा माझ्याशी कनेक्टिव्हिटी होते. आणि ज्यांना ज्या वस्तू मागवायच्यात, नवीन वर्षासाठी कुंचन मागवायचे आहे, जे काही मागवायचं आहे, ब्रेसलेट, देवी देवतांच्या मूर्ती असतील, त्यासाठी नंबर दिलेला आहे. प्रोडक्ट काही जे टॅग करत आहे ते पण घ्या, मी स्वतः वापरते मग तुम्हाला देत असते. सुंदर सुंदर प्रोडक्ट, अगदी देवधर्माचेच नाही, विविध प्रोडक्ट. मी आता वरती तुम्हाला चित्र दिसतं बघा मधून अजून, त्या चित्रावर क्लिक करायचं. ते प्रोडक्ट खूप छान आहेत म्हणून तुम्हाला मी त्याचे रिव्ह्यू देत असते. श्री स्वामी समर्थ.